गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? हॅपी होते. एकदा एक छोटी मुलगी मंदिरात जाते. खूप छोटी असते ती. देवासमोर डोळे मिटून उभी राहते. 2-3 मिनिटं काहीतरी पुटपुटते. घरी जाते. हॅपी, हॅपी. असं 10-15 दिवस ती करते. तिथला पुजारी तिला बघत असतो. त्याला असं वाटतं ही इतकी छोटी मुलगी आहे. हिला धर्माबद्दल काही ज्ञान असणं तर शक्यताच नाही. हिला प्रार्थना येते की नाही माहिती नाही. ते एकदा ती मंदिरात पोचायच्या आधीपासून पोचतात आणि बघतात ती काय-काय करते. ती येते हसत-हसत, धावत-धावत. छान देवासमोर डोळे मिटून उभी राहते. 2-3 मिनिटं काहीतरी पुटपुटते. तर ते पुजारी तिच्या डोक्यावर शांतपणे हात ठेवतात आणि म्हणतात, "बेटा, तू काय करतेस रोज देवासमोर येऊन?" तर ती म्हणे, "प्रार्थना." तर ते म्हणाले, "तुला कुठली प्रार्थना येते?" ते म्हणे, "कुठलीच नाही." म्हणे, "मग तू काय करतेस?" तर ती म्हणे, "मी बाप्पासमोर डोळे मिटून उभी राहते आणि आ, इ, ई आणि बाराखडी पूर्ण 5 वेळा म्हणते आणि बाप्पाला सांगते की तुझी जी काय प्रार्थना आहे ती या बाराखडीच्या बाहेरची असूच शकत नाही. त्याच्यामुळे तुला जशी पाहिजे तशी तू क्रमशः लावून घे." याला म्हणतात अतूट श्रद्धा. प्रार्थनेइतकंच त्याच्यामागच्या शब्दांना पण महत्त्व आहे. त्याच्या भावांना पण महत्त्व आहे. पण त्याच्यापेक्षा आपण किती त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या गोष्टी आपण पण प्रोसेसला ट्रस्ट नाही करत. ती गोष्ट आहे ना लहान मुलाची, गावातल्या सगळ्यांना सांगतात, की पाऊस पडायचा असेल तर त्या पहाडाच्या तिकडे जाऊन प्रार्थना केली तर पाऊस पडतो. सगळेजण गावकरी जातात प्रार्थना करायला आणि एक लहान मुलगा छत्री घेऊन निघतो. जर पाऊस येणार आहे तर छत्री नको? एवढा विश्वास पाहिजे. काल प्रबोध सरांकडे खूप छान टॉक होता. त्याच्यात त्यांनी तेच सांगितलं, की "तेरी रहमतों में कमी नहीं, मेरे एहतियात में ढीत है." देवाची कृपा खूप आहे सगळीकडे. आपलीच तयारी कमी पडते. सो ट्रस्ट द प्रोसेस. विश्वास ठेवा. मॅजिक्स होतात. खूप चांगल्या गोष्टी आयुष्यात घडतात. त्या सगळ्यांवर विश्वास ठेवा. प्रार्थनेइतकंच आपल्या कमिटमेंटला आणि आपल्या 100% सरेंडर असण्याला पण महत्त्व आहे. स्टे ब्लेस्ड. हॅपी होली. आय लव्ह यू ऑल.